विषय असा आहे, महिलाशिवाय परिवारच नाही आहे जोपर्यंत बाई सोबत नाही. प्रूफ देऊ तुम्हाला, ते होणं आवश्यक है, नाही तो परिवार नाही है. इकडून ट्रॅफिक खूप झाला रे. पागला तर बघ, तू आधी बसच होतो ना. मला काय, मला वाटलं तुम्ही चालले सोडून. अरे बस भीड इकडे पूर्ण फुटेज घे, पूर्ण आलं पाहिजे. नवीन पाकिट घेऊन ये ना का, तेवढे 10 रुपयाच्या टोस्टसाठी झगडून राहिला. एवढे पैसे कमवतो. एका कपात आणि उष्ट खाण्यात जी मजा आहे ते कशातच नाहीये. यानं प्रेम वाढते. तू समज सकता है. जलता है मजनू, साला चलता है मुझसे मजनू. लग्न झालंय तिचं वाद. तो विचार करत असेल मी फालतूच बोललो. स्क्रिप्टेड होतंय. तर प्रोग्राम इथे संपलेला आहे आणि तिथे खूप लोक काही मदत बोलल्या पोरी वगैरे त्या म्हणे की मी हे करिअर केल्यावर युट्यूब शॉर्ट वगैरे करणार आहे, तर 10 LPA मी जॉब देऊ शकतो, हे सोडून येऊ शकतो तुम्ही माझ्याकडे. हम लोग आपके बहुत बड़े फैंस हैं. मैं और मेरा बॉयफ्रेंड आपकी रील्स देखते हैं. तस्वीर बहुत अच्छी है और हम लोग आपकी रील्स शेयर भी करते हैं दोनों, और दिन भर ये चलता रहता है. मुझे एक और सेल्फी चाहिए थी जो पोस्ट करनी है. लीजिए. थैंक यू. मी फोटो करायला पाहिजे तर पोस्ट करते. लय काढले तुम्ही, 1,500 काढले तुम्ही मिनिमम. झाले का फोटो? नाही लय वाकले तुम्ही, खूप वाकले, जास्त नाही वाकला. ज्यादा दुख गया क्या बीवी के सामने? मर्द का सर सिर्फ 3 औरतों के सामने झुकता है, अपनी माँ के सामने, दुर्गा माँ के सामने और हातात हात देना राणी माई, हातात हात देना राणी माई. गर्लफ्रेंड नको बायको बन मी तुले, गर्लफ्रेंड नको बायको. रील बनते. वाजल कशी कानात वाजून राहिली सनाई माया, हळदीनं रंगून गेली माई काया. गरम पेटवरून आम्ही किशोरनगर चौक मध्ये आलो पाणीपुरी खाण्यासाठी, कारण की आम्हाला इतकी आवडते. कशी आहे? मला दहीपुरी खूप आवडली. ते पाणीपुरी पण छान होती, पण मला दहीपुरी खूप आवडली. मी अमरावतीला ट्राय करते पण मला अमरावतीची नाही आवडली एवढी, पण इथं दही मस्त यूज केलं त्यांनी. दहीपुरी खरंच मस्त होती. 5व्या 6व्यांदा खातोय, दहीची टेस्ट सेम आहे. असं दही एक नंबर लागते. तुम्ही ट्राय करायचं दहीपुरी एकदा ट्राय. मी फर्स्ट टाइम खाता आहे. विचार. the next day. अद्या रात्री 1 नंबर झोप लागली काला त्याला आहे ना रे. बम दाखत ना की म्हणजे उठलाच नाही तो. काहून तर कुत्र्याच्या बाजून झोपला होता. अबे विचार त्याला. थोडा वेळ थांबला, पाहिलं त्याची जागा आहे का, मग पुन्हा वापस गेला, पुन्हा झोपला आणि मग धावत गेला. कोण धावत गेला? अद्याल काल 1 नंबर झोप लागली जीवनातली सगळ्यात एकदम वॉर्मेस्ट झोप. कारण अद्या एवढा चांगला काऊन झोपू शकला माहिती का, त्याच्या बाजूला रॉटविलर येऊन झोपला होता आणि एकदम ऊब आली त्याला त्याच्या अंगाची, त्याच्यासोबत झोपला होता. तो साइड लिहून म्हणते क्या देख रहा है, बोलते कुत्ते जैसी जिंदगी तेरी है बोलते. वा चाल आहे चाल. काय पाहिजे आहे काय? मग ती बिट्टू बिट्टू अद्याला पाहून बघ कसा उठला. हो अद्या. बिट्टू खरं खरं सांग, अद्या आवडला ना तुला? इकडे आहे, इकडे तो बसला खाली. ते अजूनही झाल पोर. हा नव्हतो त्याला वाज घेतला. सोडलं बरोबर अद्याजवळच चालला तो. शेपटी त्याची किती खुशीवर आला तो. रड थोडीशी, रड लागते थोडीशी, रड थोडीशी. चलायचं का? येते मी नाही रडून दाखव. वाह क्या एक्टिंग कर रहा है. वाह नाही जमलं, प्रॅक्टिस लय घरी. अरे बाप रे, एवढा
जमलं. गाडीत बसल्या बसल्या सीट बेल्ट लावत जातो. पोलीसवाले दिसले का सीट बेल्ट लावते येईल सांगू थकलो सीट बेल्ट लाव नाही. माझं लक्ष एक्सपिरियन्स आला आता की आपल्याला आता की मैत्रिणीने गाडी ठोकून स्वतः थोबाडात काच घुसवून घेतले तरी सीट बेल्ट लावत नाही. मला तुझ्या ड्रायव्हिंग स्किलवर पूर्ण भरोसा आहे, सो म्हणून मी कम्फर्टेबल असते, मला गरज नाही आहे सीट बेल्टची. पण मला नागपूरच्या लोकांच्या ड्रायव्हिंग स्किलवर पूर्ण भरोसा आहे म्हणून तू सीट बेल्ट लावत आहे. आपण कितीही चांगल्यानं चालवली, लोकांचा भरोसा आहे का कोण कुठून कधी कसा येईल. आमचा रुटीन असतो सकाळी उठल्या आता पुन्हा आम्ही लावणार आहे. आम्ही गाडीत बसल्या बसल्या पहिले हनुमान चालीसा लावत असतो. ती फास्ट वाली रप 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 काय पूर्ण गाडी शुद्ध होऊन जाते. हनुमान चालीसा फास्ट. आल्या चावत नाही म्हणते, बोट चावतेल तो. त्याची चोच आता सध्या छोटी आहे म्हणून चावू नको यार, असं नको करू, मी तुला बोट देत आहे. किरणला सोडलं म्हटलं अमरावतीला वहिनीला, वहिनी मध्ये कुठे गेली दिसल्या रान ये ना आपण गिफ्ट बघू. अरे हे आणलं का तुम्ही? शशांक म्हणून आणलं. अरे पण शशांक उडाकी किरण शशांक उडाकी नाही आणलं का? ते पण लिहिलं होतं. तर हा अवॉर्ड भेटलाय. किरण बघ ना मस्त आहे ना. काय कसं आहे लिहिलेलं आहे. अवॉर्ड भेटला मिष्का, थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला. आणि पहिल्यांदा काल गिफ्ट भेटलं, मी अजून नाही उघडलं, नाही तर मी रपरप फाडत असतो. अबे 20 रुपये कसे फाडून राहिलो मी. पॅकिंगचे 20 रुपये घेते म्हणून म्हणतो न्यूजपेपर मध्ये रॅप करून देत जा. रॅप करून दिलं असेल तर तुला असं आवडलं असतं का? मला आवडते. गिफ्ट चांगलं असलं तर न्यूजपेपर मध्ये आवडतं. माझ्या कामाचं काहीच नाही. जे मी दिलं गिफ्ट आहे ऑलरेडी किरणनं ऑलरेडी हे गिफ्ट दिलंय मला, पण ते वापरून नाही देत, अंदर ठेवून दिलं तिने कपाटात. पण हे अरे यार नाव उडालं थोडस याच्यावर. ते चिकटपट्टी लावली होती ना, आरामात नाही निघतेच ते. पण खूप सुंदर आहे. आय लव्ह इट. यात आपल्या नोट्स ठेवल्या ज्या काव्या मॅडमच्या कामी येणार आहे. याच्यात कोणाकडून किती लाख आलेली यायचे. आणि किचन वापस आलेली आहे. एक किचन हरवली मी अशी चाबी सहित, कारची चाबी हरवलेली आहे मी अशा किचन सहित. पण हे छान आहे, आवडलं मला. ते किचन कोणी दिलं होतं? किचन दिलं होतं बायकोनी. पुन्हा होतं दिलं नेक्साचं हरवलं. नेक्साचं नाही, तू माझं नेक्साचं हरवलं. तू याच्यातून काढलं होतं. नेक्साचं हरवलं. तू बॉक्स नेक्साचं हरवलं. नेक्साचं लावली 1 लाखाची शर्यत. आता बोल ठीक आहे काय? ठीक आहे. माझ्या पैसे मला दिस. किचन खूप छान आहे, मला आवडली. ही अटकवून इथे सोडावं लागतं, पण हे बॅक साईडने का दिलाय? अच्छा हे ओपनर आहे. त्यांना बेवडा वाटलं मी. नाही आहे आणि मला ओपनरची गरज नाही आहे. दाता खूप छान दिलेत देवाने. कुठं ओपनर आहे रे? हे ओपनर कुठं आहे? ओपनर आहे ते, दाखव ना उघडून. आणि ही आली आहे डायरी एक. यात मी हिशोब लिहिणार आहे. डेलीचे किती लाख आले. सोपं जाईल थोडंसं आम्हाला हे ठेवायला, मेंटेन करायला. म्हणजे हे गिफ्ट थोडं माझ्या नावाने आहे पण काव्यासाठी आहे. पण पेन तू सोबत ठेवशील. कधी ऑटोग्राफ मागतात तेव्हा तुझ्याजवळ पेन नसते. पेन सोबत ठेवणे असते पण ते चांगलं नसते. लहान मुलं ऑटोग्राफ मागतात. पेन सोबत ठेवणे. थँक्यू थँक्यू विजया भक्ते थँक्यू कॉन्व्हर्स अकॅडमी फ्रॉम विजया भक्ते मॅडम. खूप छान गिफ्ट दिलाय तुम्ही माझ्या हसबंडला. युजफुल आहे. नाही हे तुझ्यासाठी पाठवलं नाही एवढं. मला माझा बुके भेटलेला आहे. त्याच्यामध्ये मी फोटो काढले. मला वाटलं तू म्हणशील की ऑलरेडी माझ्या डोक्यात आहे. भूसा आंबोडा चांगला. शशांक टीम आणलं पण शशांक उडाखे आणि किरण शशांक उडाखे आणलंच नाही. शशांक टीमच महत्वाचा आहे. शशांक उडाखे चेहऱ्यानं जोडते, किरण शशांक उडाखे चेहऱ्यानं आपण जोडते. ते लावलंच ना मग. शशांक टीम तुम्ही लावून घ्या ना. ते पाठीवर लावायला दिलं होतं. हे दोघं जण कुठेतरी लावून फिरत होते मागच्या ब्लॉग मध्ये. Times of India about clinical research, and that there is a training academy in Mumbai, and that's how I got into people have very interesting stories. मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल. अमिष्का जवळ कार आहे पण माझ्याकडे नाही आहे. माझ्या लहानपणाचं स्वप्न घेऊन फिरून राहिली ती. ब्रेड नाही तर तो टोस्ट आहे. माझा ब्रेड आहे म्हणते. तिनं मला चहा दाखवला की म्हणे बघ म्हणे एवढा सारा चहा दिला. आणि आता मी जेव्हा टोस्ट उचलला तर म्हणते मलाच खायचा पूर्ण. नाही दुसरा नाही पाहिजे, हाच पाहिजे, याच्यातलाच पाहिजे. लहानपणी मी दीदीला असा करत होतो ना, मम्मी एवढी चिडे मी दुसरा देतो म्हणून नाही मला आता हाच पाहिजे.
यार पण तिथे तू चहा पिला तू एकदा मग काय करत होती माझ्यासमोर सांगायची की चहा चांगला झालाय? हो ना आठवण काढली माझी. हो, तुम्हाला शिकायला दिलं. बाया कसं घालवतो? नाही नाही मी घेतो ना, तू नको पिऊ. वाय नका करू. नाही नाही आता मला तो आलाही पाहिजे. तुला पण मागितला कसं थोडी आहे, तू आपल्या बायकोचं तुम्ही कशाला म्हटलं एक्स्ट्रा चहा आहे नाही म्हणत होतो. बाहेर जाण्यापेक्षा सुखाने चहा दे पिऊ दे मला. गर्लफ्रेंड नको बायको बनवी तुले. थंड व्हायच्या आधी दोघंही पी. नाही नाही मला चहा पिऊ दे. हे आई अशीच असते. साईड घेते. आईचं ऐकते आणि आई म्हणते बायकोच ऐकते. बघा तू दुःखावाला चेहरा बघा एकदा. नवीन पाकिट घेऊन ये ना का तेवढ्या 10 रुपयाच्या टोस्टसाठी झगडून राहिला. एवढे पैसे कमवतो. एका कपात आणि उष्ट खाण्यात जी मजा आहे ते कशातच नाहीये. यानं प्रेम वाढते. तुम्ही समज सकता है जलता है मजनू. साला चलता है मुझसे मजनू. लग्न झालंय तिचं माझं लावायचा आहे तो विचार करत असा मी फालतूच बोललो. स्क्रिप्टेड होत आहे. 1:30 वाजलाय आणि गुड आफ्टरनून टू ऑल. आम्ही आहे सध्या नागपूरमध्ये आणि तयारी वगैरे करून पहिले जाते खायला. त्याच्यानंतर आमचा आहे पॉडकास्ट आहे नागपूरचे क्रिएटर्स आहे. त्यांच्यासोबत आहे 2 पॉडकास्ट आम्ही घेणार आहे. ते शूट केल्यानंतर तुम्हाला दाखवणार पण आहे. एक पॉडकास्ट आलेला आहे साहिलचा. हा साहिल कडक जो आहे त्यांचा पॉडकास्ट टाकलेला आहे युट्यूबवर. शशांक कुडाख हे या युट्यूब चॅनलवर पॉडकास्ट टाकलेला आहे. तर तिथे जाऊन तुम्ही नक्की तो बघा. नेक्स्ट पॉडकास्ट आणखी कोणासोबत घ्यावा आम्ही असं तुम्हाला जर वाटत असेल तर ते सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा. त्यांची नावं शेअर करा. आणि सध्या गाडीमध्ये आहे आपले नागपूरचे फेमस क्रिएटर शशांक गुडाके आहे. आम्ही नुसते क्रिएटर असतो. दिल्लीमध्ये जायचं आहे आपल्याला. नाही अक्षय दोबडे आहे आणि लोकेश आहे. आणि इकडे आहे अमरावतीचा क्रिएटर द किंग ऑफ मिर्झापूर कालीन भैया. आणि आमचे मॅनेजर मॅडम मस्त रेडी झाले आहे. जाता पहिले खायला काय काय खाणार ते पण दाखवतो. ब्लॉग लांबवू नका. इथं आलेला आहे. मला वाटलं नव्हतं एवढा. छोले भटुरे मस्त आले आहे आणि दही समोसा पण मस्त आलाय. तर आता सगळ्या ह्याच्यातलं मी खाणार आहे कारण की सगळ्यांसाठी ऑर्डर केलेलं आहे. माझ्यासाठी काहीच ऑर्डर नाही केलं कारण मला माहित होतं सगळ्यांच्या ह्याच्यातलं एक एक घास मी खाणार आहे. एक्स्ट्रा प्लेट पाहिजे. पहिले खाणार नाही, पहिले फोटो काढ. याचा पण गड्डा करूया. बरी हवा निघून गेली याच्यात पण एकदम मस्त आहे. दिसायला मस्त आहे. टेस्ट नाही. तू एकच चम्मच घेणार होता ना? एक असता आहे. अच्छा चम्मच ते 3-4 आहे. खरंच चांगला आहे. आता दही वडा पण आलेला आहे. दही चांगलं असलं तर सगळं बेस्ट निघणार आहे. अजून एक ऑर्डर. इथली लस्सी पण दही समोसा ठीक आहे. दही वडा दही समोसा पण आलेला आहे. दही चांगला आहे म्हणजे यार समोसा जबरदस्त होता. समोसा खाऊन नाही पाहिला मी. मला एक दही वडा पाहिजे. अजून पाहिजे. चांगला आहे असं हलका आहे. तर हे छोले भटुरे आलेले आहे. मी बोलायला मैसूर मसाला डोसा. इकडे दही वडा आलेला आहे. दही तर जबरदस्त आहे. हे दही समोसा. इकडे दही समोसा. आणि मैसूर मसाला डोसा मी थोडासा पाडतो. मैसूर मसाला डोसा वेगळं काही नसते. याच्यात एक मैसूरचा डोसा मसाला असतो. हे मैसूर मसाला डोसा चांगला आहे पण सांबार नाही आवडला. पण नाही आवडला डोसा कारण की रिझन आम्हाला अमरावतीत एका जागी खायची सवय आहे. त्याचं प्रमोट नाही करत मी पण तिथे छान मिळतो तर त्याच्यामुळे आम्हाला बाकी जागेवरचे डोसे आवडत नाही. डोसा आला होता इथे. डोसा मला तसंही आवडला नव्हता आणि त्याच्यात बेस्ट म्हणजे माशी होती की माकोडा होता माहीत नाही. तो ॲट अ टाइम पडला तर ते बरं झालं. आम्ही डिश वापस करून दिली. पण जर पूर्ण खाल्ल्यानंतर तेवढाच भाग उरला असता मग काय केलं असतं. कसा रिग्रेट होता. मग त्याने म्हटलं असतं पुरा खाऊन घेतला मग तुम्हाला तेवढा माकोडा सापडला काय. पण आपण उघडून खातो बरं झालं नाही तर डायरेक्ट काट्याच्या चमच्यानं खाल्ला असता. आज आम्ही माकोडा किंवा ते माशी खाऊन टाकली म्हणून काट्याच्या चमच्यानं खाऊ नका. हाताना तोडून डोळ्याला पाहून असं खा बरोबर प्रॉपर. नाही आम्हाला सवय आहे. आम्ही असं गोल कापतो म्हणजे ते भाजी दिसली पाहिजे. हा विषय असा आहे की जर माणूस आला 2-4 माणसं आले त्याच्यासोबत लेकरू आलं तरी पारिवारिक नाही आहे जोपर्यंत बाईसोबत नाही. प्रूफ देऊ तुम्हाला.
वाचे काय महिला साथ में होना आवश्यक है, नहीं तो परिवार नहीं है. आणि लगेच आम्ही निघताना विचार केला की काहीतरी गिफ्ट द्यायला पाहिजे. पॉडकास्ट साठीचे क्रिएटर्स येतात त्यांना, तर इथे आम्हाला छानसं एक झाडं दिसले, तर मी म्हटलं यार ट्रीज गिफ्ट केले पाहिजे त्यांना. मी काय म्हणते, आपण आपल्या घरी झाडं घेऊ लावायला. आणि आपण जे शूटला जात राहतो नेहमी त्याला पाणी कोण टाकून नेहमी बॉटल आहे ना ते आणलं. काय म्हणजे ते बॉटल अर्धा दिवस नाही टिकत. ये ना मिशोवरून ते प्रोडक्ट बोलवले, घेऊन बिलकुल बोलवू नका. ते एक बॉटलच्या खाली असं त्रिकोण आहे, त्याच्यातून एक थेंब पडत राहते आणि त्याच्यावर एक बॉटल लावा लागते. ते बॉटल लावली अर्ध्या दिवसात संपते. फॉइल पेपर कोणते म्हटलं? प्लॅस्टिकचे. कशावर भेटते? मिशो. आणि ते काय करतं त्या प्लास्टिकच्या झाडाला? पाणी टाकायला लागत नाही बाहेर गेलो तर. एक मिनिट, कोणता कलर आहे? डार्क चॉकलेट आहे म्हटलं त्याला. तू डार्क चॉकलेट घालून फिरून आला काय? हा कोणता कलर आहे? शांत सगळे शांत. हा कोणता कलर आहे? पिंक आहे ना. हा कोणता कलर आहे? पॉलिश ब्राऊन. बरं हा कोणता कलर आहे? मोरपंखी. हा बरोबर ओळखला ना. बरं याच्यात कोणते कलर सांग बरं. झालं ना. नाही याच्यात कोणते कलर सांग ना. याच्यातले मी ओळखतो मग तू कलर ब्रँड नाही सांगत तुला. मॅच झालं होतं कलर ब्लँड. मी म्हटलं हा कोणता कलर आहे? मिल्की व्हाईट आहे म्हणे, ब्लॅक कलर. नमस्कार, आता पॉडकास्टची सुरुवात करणार आहे. रूम बघून घ्या, खूप छान आहे. इथे क्लिअर आवाज येतो, किती काही केलं तरी माईक असो नसो, पण तरी आम्ही माईक कनेक्ट करणार आहे सेफ्टीसाठी. कॉपी करण्याचा प्रयत्न केला आणि इथे क्वेश्चन काढले जात आहेत. मॅडमला तर काही घेतले नाही, मस्त क्वेश्चन लिहून भेटते तिकडे. इकडे घ्यायचे हातात, विचारायचे. माझं काम झालं, चालायचं का? भूक लागली. वरून चिडचिड करून आली. मला सांगितलं का नाही म्हणते की सोफ्याचा कलर सेम आहे म्हणून. मॅडम सोफा आणि तो कलर सेम आहे. आता आपण तिकडची उशी आणू नये. अभिनव तुलचा गेस्ट बसलेले आहेत तिथे. गेस्ट आलेले आहेत. थोडं जास्तच कराल ना 24 वर. नाही थंड लागत आहे म्हणून म्हटलं 24-25 वर करा, थंडी लागत. 25 वर आला ना ऑलरेडी. नाही 20 वर होती. नाही 25 वरच मागापासून. नाही ते फॅन असं तरी चालते, पण 25 वर राहू द्या. परीक्षेत कम खतरनाक दिसून आला, एकदम योद्ध झाला. किंग मेकर अंडरटेकर ग्रुपचे अध्यक्ष आलेले आहे. तू मोबाईल विसरतो म्हणून 2 पॉकेट दिले का समोर? लवकर लाव परीक्षेत, लवकर. आता तिकडेच बघशील राजा. बाय झालं आता. रडू नको परीक्षेत. ब्लॉग मध्ये घ्यासाठी काही. तू एसटी न कोण नाही गेला? कुठं? घरी मला गाडी होती म्हणून मी एसटी नाही गेलो. माझे पैसे वाचले 350 रुपये. आमच्या गाडीत चालला 400 रुपये. नाही मग जागा नाही भेटली व्यवस्थित. चौकाचा 450 दे. चल 450 रुपये द्यायचं. मी तुम्हाला एक सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकतो, टाइमपास. आम्ही बर्डी पर्यंत पोहोचलो. टाइमपास. अरे सरळ झाली. ठीक आहे मग चालून. कुठे जायचं आधी सदर मध्ये? माझी होती 400 रुपयाची नाही तर मला ते सारखंच पडत. मग ठीक आहे 50 रुपये वाली चालू. नाही रे माझेच आहे. माझा पूर्ण हक्क आहे. 50% त्याचे 50% माझे. समजलं? तुझे तर पैसे आणि त्याचं जे काही आहे ते माझं 50% आहे. मग मित्राला बसून असते काय गाडीत? मग मित्राला बसू देत असते. मी कोण म्हटलं नाही बसू द्यायला? मित्राला बसू दिल्यावर पैसे मागत असते का त्याला? पैसे म्हणजे बरोबर आहे. तू काय म्हटलं की तू काय म्हटलं की माझे पैसे वाचले आता 350 रुपये. मी तुला म्हटलं वाचलेच ना. मग झाले दोघं डबल सुरू झाले. तू दे त्याच्यातले अर्धे झाले ते. पॉडकास्ट या दोघांचाच घ्या लागते. सपोज आता तुझं लग्न झालं, ठीक आहे. हा तुझी बायको काय झालाय? तुझी बायको सपोज नाही झालाय, पण तुझी बायको मित्राला पैसे मागून राहिले गाडीत बसायचे. चांगलं वाटतंय का? आता तुझी बायको जर आली आणि शशांक जर बसला तर ते काय म्हणत? ते पैसे थोडी मागन. तू नागपूर वरून अमरावतीला चालला ना. अमरावतीमध्ये बसलास ठीक आहे की तिकडून आमच्यासोबत आला असता. आम्ही पण चाललो होतो, तुला माहित होतं. तरी तुला किती घाई. नाही मला आदल्या दिवशीच जायचंय. जाऊन काय केलं? जाऊन झोपला इथं. झोपला समोर पाहिजे. एक तर पैसे दे, नाही तर मग घरी जायच्या आधी पहिले आईस्क्रीम चालतो. आईस्क्रीम चालू शकतो मी, पैसे 400 वाली. ठीक आहे चालते डन.
गो इकडून ट्रॅफिक खूप झाला रे. इकडून टाकतो असा. घ्या घ्या. पागला तर बघ तू आधी बसच होतं ना. मला काय, मला वाटलं तुम्ही चालले सोडून. पोटावर नाहीये ना, मग हातावर भार आहे सगळा. ठीक आहे. अरे मागं जा ना मला थोडीसा. पागल. कारण या रोडवर भीड. हा इकडे पूर्ण फुटेज घे, पूर्ण आलं पाहिजे. तिथून आम्ही निघत होतो तर काठावर एवढं पाणी जमा झालं होतं की सगळे चपला ओले होईल. चपला नाही, शूज पण ओले झाले असते सगळं. पॅन्ट पण. आणि मग गाडी खराब झाली असते त्यात कोपऱ्यात घ्या पटकन. म्हणून स्पेशली अक्षय भाऊनी गाडी आणली आमच्यासाठी. ते सगळे मागं बसले आणि बायको समोर बसून गेली. मी काय मग पाय ओले करत येऊ का? मी मांडीवर बसलो, बायको मांडीवर बसलाय बाळ. तू थांब तू हळू तर शशांक माझे पाय. आई मोठ्या हो. बाय बाय. युट्यूबची स्किट करायची आहे. हा अमरावतीला गेला. बिलकुल. चलो चला जा लवकर तुम्ही. हो हे आले नाही तर आले. त्याला अंगठे वागते म्हणून तुम्ही मला कंजूस घोषित करून टाकलं. अंगठे वागले रे, ज्याचे अंगठे असे वागते म्हणते, असे ते कंजूस असते म्हणते. इथे फायनली आमचा मी कॉफी पाजणार आहे. कॉफी काढायची. पाऊस पडला आहे. रात्री मला कोणावर झोपला होता, बिट्टू सोबत. रात्री बिट्टू झोपला होता त्याच्यासोबत. बिट्टू माहिती कोण आहे? रॉट व्हीलर. बिचारा तो एवढा खतरनाक झोपला की त्याला माहिती नाही त्याच्या बाजूला कुत्रा झोपला. कॉफी पिणार नव्हता. कॉफी पित नाही म्हणे मी, आणि माझी कॉफी पिता आता. दे रे यार. ओठावली नाही लागली अजून. देणार सिप्पी नाही पिला. असं करता करता 3 सिप पिला. बिग थैंक यू फॉर बीइंग हियर. बहुत बहुत धन्यवाद.